काँग्रेस आमदार धंगेकरांनी देखील आता लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावलेले आहेत। पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देण्यात आलेली आहे। सरकारची लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेवरती विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून जोरदार टीका जी आहे ती केली जाते। मात्र काँग्रेसचे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांकडून या योजनेचे बॅनर जे आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये लावायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या बॅनरवरती लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील माता भगिनींना जे खरं तर 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत त्याचा लाभ जो आहे तो घेतला जावा आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते सुद्धा या बॅनरवरती लिहिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदार नोंदणी अभियान हे सुद्धा या बॅनरवरती लिहिलं आहे। म्हणजे येणारी महिला ही खरं तर ज्या लाडकी बहीण योजनेचा खरं तर लाभार्थी म्हणून कागदपत्र घेऊन येईल त्यानंतर मात्र त्याच ठिकाणी मतदार नोंदणी अभियान जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे। अशा पद्धतीचा बॅनर याच्यावरती लिहिला आहे। मात्र आपण पाहतोय की या बॅनरवरती सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लिहिलेला आहे। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर जे आहे ते खरं तर या बॅनरवरती फोटो छापले जातात। मात्र रवींद्र धंगेकरांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो जे आहे ते बॅनरवरती लावलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा जी आहे ती मतदारसंघामध्ये होतीये। त्यामुळे हा बॅनर जो आहे तो चर्चेचा विषय ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।